राम राम मंडळी. डबल महाराष्ट्र केसरी किताब पटकावणारे अनुभवी, दमदार, धुरंधर पैलवान हर्षवर्धन सदगीर यांनी सरकारच्या धोरणावर तीव्र नाराजी व्यक्त करत मॅटवरील कुस्ती न खेळण्यासाठी घेतलेली निवृत्ती आता माघारी घेत पुन्हा एकदा मैदानात उतरण्याचा, मॅटवर उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे. मंडळी, त्यांचा हा निर्णय अत्यंत विचारपूर्वक आणि कुस्तीच्या दृष्टीने, खेळाच्या दृष्टीने महत्वपूर्ण असाच मानला जात आहे. मंडळी, मागच्याच आठवड्यात त्यांनी दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी किताब जिंकताना हर्षवर्धन सदगीर यांनी केलेला खेळलेली कुस्ती अत्यंत उच्च दर्जाची अशीच होती. त्या कामगिरीतून हर्षवर्धन सदगीर यांची उत्तम शारीरिक तयारी, अनुभव आणि मानसिक स्थैर्य स्पष्टपणे दिसून आलं होतं. मंडळी, प्रत्येक लढतीत हर्षवर्धन यांनी आक्रमकता आणि संयम या दोन्हीचा समतोल राखत प्रतिस्पर्ध्यावर प्रभावी पकड ठेवली होती. मंडळी, सध्याच्या घडीला महाराष्ट्रातील कुस्ती अत्यंत स्पर्धात्मक बनलेली आहे. नव्या पिढीतील पैलवानही तितक्याच ताकदीने आणि तयारीने मैदानात उतरतात. अशा परिस्थितीत सातत्य राखणं, पुन्हा एकदा मोठा किताब जिंकणं ही खूप मोठी कामगिरी आहे. मंडळी, हर्षवर्धन सदगीर यांनी ही गोष्ट अत्यंत यशस्वीपणे साध्य केलेली आहे. त्यांच्या निवृत्ती आणि त्याचबरोबर पुनरागमन या निर्णयांकडे पाहताना असं जाणवतं की हा निर्णय केवळ थांबण्याचा नव्हता, तर स्वतःच मूल्यमापन करण्याचा एक महत्वाचा टप्पा होता. मोठ्या विजयानंतर पुढील दिशा ठरवण्यासाठी घेतलेली त्यांनी ही भूमिका त्यांच्या परिपक्वतेचे प्रतीक मानता येईल. मंडळी, आता हर्षवर्धन सदगीर यांच्या समोर अत्यंत स्पष्ट असं मोठं टार्गेट आहे, ते म्हणजे ट्रिपल महाराष्ट्र केसरी होण्याचं. मात्र हा प्रवास सोपा नाही. 2 वेळा किताब जिंकलेल्या पैलवानाकडे इतर सर्व प्रतिस्पर्धी विशेष लक्ष देतात. प्रत्येक जण अधिक तयारीनिशी त्यांच्या विरोधात मॅटवर उतरतो, मातीत उतरतो. त्यामुळे आगामी काळात त्यांना अधिक शिस्त, अधिक सातत्य आणि रणनीतीने खेळावे लागणार आहे. मंडळी, तांत्रिक आणि मानसिक या दोन्ही पातळ्यांवरही त्यांच्यासाठी महत्वाची वेळ आहे. फिटनेस टिकवून ठेवणं, दुखापती टाळणं आणि प्रत्येक लढतीत शांतपणे अनुभवाने निर्णय घेणं या गोष्टी त्यांच्या यशासाठी निर्णायक ठरणार आहेत. त्यांच्या खेळातील स्थैर्य आणि अनुभव पाहता ते या आव्हानांचा सामना समर्थपणे करू शकतात, असा विश्वास सर्व कुस्तीप्रेमींना, संपूर्ण कुस्ती क्षेत्राला वाटतो. मंडळीत, त्यांच्या पुनरागमनामुळे महाराष्ट्रातील कुस्तीला निश्चितच नवी ऊर्जा मिळणार आहे. तरुण पैलवानांसाठी हर्षवर्धन एक आदर्श ठरत आहेत. मेहनत, शिस्त आणि सातत्य या सगळ्याच्या जोरावर सर्वोच्च स्तर गाठता येतो, हे त्यांनी आपल्या खेळातून पुन्हा एकदा सिद्ध केलेलं आहे. एकंदरीत या सर्व गोष्टी पाहायला गेलं तर हर्षवर्धन सदगीर यांचा हा निर्णय त्यांच्या कारकिर्दीतील एक महत्वाचा टप्पा ठरणार आहे. मंडळी, येणाऱ्या काळात ते ट्रिपल महाराष्ट्र केसरी होऊन नवा इतिहास घडवतात का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. मंडळी, त्याचबरोबर हर्षवर्धन यांच्या आगामी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. हर्षवर्धन मैदानात असणार आहेत. प्रत्येक कुस्ती ही अधिक दर्जेदार, चुरशीची आणि प्रेरणादायी अशीच ठरणार आहे. धन्यवाद.